सोलापूर महानगरपालिकेचे आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIMचे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेले आहे। किती आणि कोणाकोणाचे किती आहेत? भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 8 आणि MIMचे 1। 8 कोण कोण? 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडवळकर, अक्षय अंजिकने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास जायमान, ज्ञानेश्वर मॅकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी। दादा, विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर आपण 9 सदस्य निवडीचा म्हणजे भाजपाचे 9 आणि MIMचा 1 असे एकूण 10 सदस्य निवडीचा आपण अजेंड्यामध्ये विषय घेतलेला होता। का बरं एक असा मागायला हवायला? अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे। शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे। राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेण्यात दादा, येणार। सभागृह नेत्यांनी जेव्हा नावं वाचली त्यावेळेस 7 नावं वाचली, 2 नावं वाचली। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी दादा ऐकून घ्या प्रश्न। 2 आमदाराच्या शिफारशीचे 2 नावं तुम्ही वाचली नाहीत का? सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली। 8 नावे वाचून त्यांना आपण म्हणतात राहिलेलं एक नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेणार आहे। सभा नगर सचिवनी या ठिकाणी 8 9 वाचले म्हणून 2 वाचताना 7च नाव वाचली। 8 नगरसचिवांनी 7 वाचली, पण मूळ मुद्दा असा मूळ मुद्दा असा आहे की सभागृह नेत्यांनी जी सूचना वाचली आपली सत्ताधारी पक्षाची, त्याच्यामध्ये 9 सदस्य भाजपाचे आणि 1 सदस्य MIMचा अशी सूचना होती। असं असताना तुमच्या सत्ताधारी पक्षाने एक नाव एकदम वगळलं। तुमच्या सूचनेमध्ये हा विषय बलानुसार 9 नावं भारतीय जनता पार्टीची आहेत असं म्हणलंय आणि त्याच्यातली 8 नावं वाचली। त्याच्यात तुम्ही बोलताना असं म्हणलं की खालील नावं अशी आहेत, सूचना जी आपली होती नावं अशी आहेत, खालील नावं अशी आहेत, खालील नावे अशी आहेत, खालील नावे अशी आहेत। बलानुसार 9 नावं आहेत, त्याप्रमाणे खालील नावे अशी आहेत। कुठलाही अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे। तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे। आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही एक नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी त्यांना एकाने मेसेज केलाय आत्महत्या करतो म्हणून, माझं नाव कट झालं म्हणून। त्यांनी असं पण म्हणलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज केलाय, तुम्हाला पण मेसेज। हे शेवटी विरोधी पक्ष नेते गट नेते आहेत ते, त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही। कार्यकर्त्याच्या धमकीच्या SMS ला घाबरून तुम्ही सभा तहकूब केली असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे। नाही, कार्यकर्त्याचं काय? कार्यकर्त्याचा जो SMS आला तो SMS तुम्हालाही आला, तो बघूनच तुम्ही सभा तहकूब केली। शेवटी तसं काय नाही आहे। बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेले एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू। दादा, आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल। दादा, एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली नाही? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी फक्त निवड करणार आहे। त्याच्यापूर्वी पण परिवहनच्या असं गडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते। त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित, तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत। दादा
आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आणि आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे. पुढच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेलं जे काही एक नाव आहे, 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत, एक नाव जे काही राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ. 88 नगरसेवकाला एक मिनिट पाहते सर, उत्तर येऊ द्या, मग तुम्ही बोला. काय राहिलं? का राहिल्याचा विषय नाही, लवकरात लवकर जाहीर करा. जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे. एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात लवकर जाहीर करा. 62 नावांच्या 62 नावांना एक नाव तुम्हाला एकमत करता आलं नाही. कुठलं? 62 पैकी एक आणखी एक नावावर एकमत करा. 62 जण अर्ज भरले होते, एक नाव तुम्हाला एक नाव जाळलं की गाळलं? 8 नाव या ठिकाणी आता जाहीर केलेले आहे. बरं दादा, 88 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व सभागृहामधलं करायला तुम्ही कमी पडता असं वाटतं का? अजिबात तसं काय नाही. आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर का? आम्ही शहराला सभागृहामधलं बघितलं, एकमत काही नाही आहे तुमच्यामध्ये ऐका एकमत. एकमत आहे म्हणून नाही, कोणाचं ऐकत नव्हतं. आज विरोधकांनी 88 नगरसेवकाला नाकीनं वाढलंय. दादा आज पहिली सभा होती. 5 नगरसेवकांनी विरोधकाच्या दादा आज पहिली सभा होती. आज सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं. नेहमीच्या पद्धतीने परत तुम्ही 11:30 सभा, परत तो गोंधळ, सभागृह नेत्याचं नियंत्रण नाही, तुमचं नियंत्रण नवीन नाही, सदस्य- सगळ्या विरोधकाच्या ताब्यात सगळी सभा असं चाललंय. एवढं नवीन सदस्य आहेत या ठिकाणी. नवीन सदस्याचं आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं. काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडंसं जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही 11:15 या ठिकाणी सभा एक 10 मिनिट उशीर झाला. विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15 आपण या ठिकाणी चालू करू. ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची जी सभा आहेत ती वेळेवर सुरू करू. असा होता की मी त्यांना तुम्हाला त्यांच्या मिस्टरांना ते ओळखत होते. मी त्यांना नजर चुकीने मी त्यांना ओळखलो नाही असं त्यांना म्हणायचं होतं. पण सभासद प्रस्ताव त्यांचा घेतला नाही असा कुठलाच नव्हता. ते सदस्य त्या ठिकाणी नवीन होते आणि ठीक आहे, जे आमच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढील विषयामध्ये जे काही सभासद प्रस्ताव आहे त्यांचे घ्या म्हणून असं आम्ही आदेश दादा, दिले. अजेंडा- सर्वांचे सभासद प्रस्ताव घ्यायला पाहिजे आणि यायला अजेंड्यावर यायला पाहिजे असं आम्ही त्यांना आदेश दिले. या ठिकाणी सभागृहामध्ये आमच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी एकमत आहे आणि दुजाभाव नाही आहे. आणि या ठिकाणी आमच्या पक्षनेत्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षनेत्यांनी या ठिकाणी 8 नावं वाचलेली या ठिकाणी ती मंजूर करण्यात आली. राहिलेले एक नाव जे आहे ते आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ. शुभेच्छा.